सन्माननीय बंधू भगिनींनो, परिच्छेद आपल्या सहकारी मंडळाच्या सन 1983-84 चा वार्षिक अहवाल संचालक मंडळाच्या वतीने आपल्या पुढे सादर करताना मला आनंद होत आहे. परिच्छेद अहवालाच्या सालात केंद्र शासन पुरस्कृत नियंत्रित कापड उत्पादन योजना राबविण्यावर विशेष भर देण्यात येऊन जास्तीत जास्त माग उत्पादनाखाली आणण्यात आले. या योजनेमुळे कच्चा माल खरेदी विक्री, उत्पादन व कापड विक्री इत्यादी व्यवहार वाढ झालेली आहे. सदर योजना राबविताना सभासद संस्थांचे विशेष सक्रिय सहकार्य मंडळास मिळालेले आहे, याचा उल्लेख करणे अगत्याचे आहे. परिच्छेद सन 1983-84 या साली सुताचे भाव भरमसाठ वाढल्यामुळे जनता साडी, धोती उत्पादनात मंडळास तोटा सहन करावा लागत असे. त्यामुळे शासनाकडे सदर मालाचे विक्रीचे भाव व सबसिडीत भाव करून मिळणेविषयी केलेल्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार होऊन माननीय शासनाने जुलै 1983 पासून सबसिडीत प्रत्येक मीटरमागे रुपये 25 पैशांनी वाढ केलेली आहे. चालू वर्षात नऊवारी जनता साडीच्या प्रत्येक नगास विक्रीच्या दरात रुपये 1.5नी वाढ करून माल विक्रीस परवानगी दिलेली असून त्याप्रमाणे विक्री चालू आहे. सुताचे व मजुरीचे भाववाढीमुळे उत्पादनात तोटा सहन करून मंडळाने उत्पादन अखंड चालू ठेवले आहे. आपल्या संस्थेचे 1984 अखेर इतकी उत्पादनाखाली आणण्याची महत्त्वाकांक्षा व क्षमता असूनही आर्थिक अडचणींमुळे हे लक्ष्य गाठू शकलो नाही. तरीसुद्धा गत वर्षापेक्षा अहवाल सालात जादा माग उत्पादनाखाली आणण्यात आलेले आहेत. परिच्छेद संस्थेने नव्याने अहमदनगर येथे विक्री केंद्रे उघडलेले असून नजीकच्या काळात पनवेल येथे नव्याने विक्री केंद्रे उघडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सध्या संस्थेच्या विक्री केंद्राची संख्या 14 झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या व जास्त लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या गावीसुद्धा विक्री केंद्रे उघडावयाची योजना आहे. संस्थेने नियंत्रित कापड जनता साडी, धोती या मालाची विक्री मंडळाच्या विक्री केंद्राशिवाय संलग्न औद्योगिक सहकारी मंडळाच्या सेल डेपोमधून तसेच कन्झ्युमर्स सहकारी संस्था व सहकारी खरेदी विक्री संघामार्फत केलेली आहे. परिच्छेद जनता साडी, धोती व नियंत्रित कापड व्यतिरिक्त संस्थेचा इतर उत्पादित झालेला तसेच मंडळाच्या संलग्न असलेल्या सोसायट्यांना तयार माल मोठ्या प्रमाणावर खरेदी करून त्यांनी मंडळाच्या विक्री केंद्रामार्फत आणि प्रदर्शनामार्फत विक्री केलेली आहे व त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे, हे सांगावयास आनंद होत आहे. तसेच अहवालाच्या काळात शासनाने 2 वेळा 25% स्पेशल रिबेट देऊन मालाची विक्री करण्यासाठी योजना जाहीर केली. त्या दोन्ही वेळेस
मंडळाने पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकठिकाणी हातमाग माल विक्रीसाठी प्रदर्शन भरवून पर्यायाने सामील संस्थांच्या उत्पादित मालाच्या विक्रीस मदत केली. परिच्छेद अहवालाच्या काळात उत्पादक संस्थांनी मंडळाच्या आर्थिक अडीअडचणीच्या वेळी आत्मीयतेने सहकार्य दिल्याबद्दल मंडळ अत्यंत आभारी आहे. परिच्छेद देशाच्या नेत्या व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 20 कलमी योजनेत हातमाग विकासाचा विषय समाविष्ट करून भारतातील लाखो विणकरांना दिलासा दिलेला आहे. हातमाग उद्योगाच्या विकासाच्या आत्तापर्यंत अनेक योजना आखण्यात आल्या, परंतु विणकरांच्या परिस्थितीत म्हणावा तसा फरक पडलेला नाही. संपूर्ण हातमाग उद्योगधंद्यातील जास्तीत जास्त नफ्याचा वाटा वैयक्तिक विणकरांपर्यंत कसा पोहोचू शकेल या दिशेने यापुढे मंडळाचे विशेष प्रयत्न राहतील, असे मी आत्मविश्वासपूर्वक आश्वासन देतो. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी 20 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना या राज्यातील हातमाग धंद्याच्या वाढीसाठी नवीन योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिलेले आहे. या संधीचा फायदा आपण कसा घेणार आहोत हाच प्रमुख प्रश्न आपणासमोर आहे. परिच्छेद अहवालाच्या काळात संचालक मंडळाने संलग्न संस्थांनी व सेवकांनी मंडळाचा कारभार पाहण्यास जास्तीत जास्त सहकार्य दिले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानून सर्व सभासदांना शुभेच्छा व्यक्त करून प्रस्तुत अहवाल